यानंतरची बातमी ती मेक्सिकोमधून। मेक्सिको देशात पुन्हा एकदा जेनझी तरुणाई रस्त्यावर उतरली। मेक्सिकोची राजधानी मेक्सिको सिटीमध्ये थेट आंदोलकांनी धडक दिली। देशातील वाढती गुन्हेगारी, भ्रष्टाचार यासह देशात ड्रग्ज तस्करांची वाढती दहशत या विरोधात हे आंदोलन पुकारण्यात आले। शिवाय देशातील सुरक्षा व्यवस्था धोक्यात असतानाही त्यावर अध्यक्ष शिनबॉम यांचं धोरण कुचकामी असल्याचा आरोपही होतोय। त्यांच्या विरोधातही तरुणाईनं आपला रोष व्यक्त केलाय। प्रचंड संतापात असलेल्या तरुणाईनं पोलिसांनाही लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला। काय घडते मेक्सिकोमध्ये? नेपाळ बांगलादेशमध्ये जे झालं तसाच आंदोलनानंतर सत्तापालट मेक्सिकोमध्ये होणार आहे का? अध्यक्ष शिनबॉम यांच्यावर नेमका राग का आहे? पाहूया एक ग्लोबल रिपोर्ट। मेक्सिकोत पुन्हा जनक्षोभ, पुन्हा एकदा जेनझींकडून आंदोलन। अध्यक्ष क्लॉडिया शिनबॉम यांच्या विरोधात रोष। मेक्सिकोमध्ये पुन्हा एकदा नागरिकांनी आंदोलन केली आहे। वाढती गुन्हेगारी, भ्रष्टाचार, हिंसाचारासाठी शिक्षा न होणं आणि सार्वजनिक सुरक्षेचा अभाव या विरोधात शनिवारी मेक्सिकोमध्ये हजारो जेनझी तरुण रस्त्यावर उतरले। यावेळी त्यांचा सर्वाधिक रोष व्यक्त झाला तो राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शिनबॉम यांच्या विरोधात। आंदोलकांनी राष्ट्रपतींचं अधिकृत निवासस्थान असलेल्या राष्ट्रीय राजवाड्याच्या सुरक्षा भिंतीच तोडल्या। निदर्शकांनी दगड, हातोडा, फटाके, काठ्या आणि साखळ्यांनी पोलिसांवर अक्षरशः हल्ले केले। त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला। या निदर्शनांमध्ये सुमारे 120 जण जखमी झाले। त्यात 100 पोलिसांचा समावेश होता, तर 20 जणांना अटक करण्यात आली, अशी माहिती राजधानीचे सुरक्षा सचिव पाब्लो वास्क्वेज यांनी दिली आहे। मेक्सिकोमध्ये वाढती गुन्हेगारी आणि त्यातील ड्रग्ज कार्टेलचा वाढता सुळसुळाट यामुळे नागरिक प्रचंड त्रस्त झाले। नागरिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे। त्यातच डे ऑफ डेड या पारंपरिक सणाच्या दिवशीच भर मिरवणुकीत मेक्सिकोमधील मिचोआकानचे महापौर कार्लोस मांझो यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती। कार्लोस यांनी ड्रग्ज कार्टेल विरोधात लढा पुकारला होता। आपल्या जीवाला धोका असल्याचा दावाही त्यांनी हत्येच्या काही दिवस आधी केला होता। त्यानंतर डे ऑफ डेडच्या मिरवणुकीत हजारो लोकांच्या गर्दीतच भर दिवसा त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या। त्यांच्या हत्येनंतरही मेक्सिकोमध्ये वातावरण तणावपूर्ण झालं। नागरिकांनी जोरदार निदर्शनं केली होती। त्यावेळीही सरकारी कार्यालयांना लक्ष्य करण्यात आलं होतं। या हत्या आणि आंदोलनानंतर अध्यक्ष क्लॉडिया शिनबॉम यांनी सुरक्षा प्लॅन सादर केला। तुम्ही जो प्लॅन ऐकला आहात त्यात 12 स्तंभ असतील। यात 100हून अधिक कठोर कारवायांसाठीच्या तरतुदी आहेत आणि सुमारे 57 अब्ज पेसोसची गुंतवणूक आहे। ही गुंतवणूक सरकारी आणि खासगी क्षेत्रातून मिळवलेली आहे। तर या प्लॅन पॅरिकेटिनमध्ये 10,506 अधिकाऱ्यांचा समावेश असेल। त्यात सैन्य, वायुदल आणि नॅशनल गार्ड्स असतील। मात्र जेनझींचं या सुरक्षा धोरणांनी समाधान झालेलं नाही, तर आरोग्य सेवेतही नागरिकांना सुधारणा हव्यात। मेक्सिकोमधील तरुण लोक भ्रष्टाचार आणि हिंसक गुन्ह्यांसाठी मिळणाऱ्या शिक्षेमुळे देखील अस्वस्थ झाले। मी कोणत्याही राजकीय पक्षाच्या समर्थनार्थ नाही, मला केवळ अधिक सुरक्षा हवी आहे। त्याबाबत थोडी अधिक जनजागृती व्हायला हवी। आम्हाला इथं रोज असुरक्षित वाटतं। देशात केवळ असुरक्षिततेचंच वातावरण आहे। इथं कुणी येतं आणि तुम्हाला ठार करतं आणि त्यानंतर काही म्हणजे काही घडत नाही। चौकशीच्या केवळ फाईल उघडल्या जातात, केवळ ड्रामा, बाकी काही नाही। आम्हाला सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी अधिक निधी हवाय। इथं डॉक्टरही सुरक्षित नाही। तर अध्यक्ष क्लॉडिया यांनी या आंदोलनांना विरोधी पक्षांना जबाबदार ठरवलंय। उजव्या विचारसरणीच्या विरोधी पक्षांवर त्यांनी गंभीर आरोप केले। हे गट जेनझी चळवळीत घुसखोरी करून त्यांना भडकावतायत असा अध्यक्षांचा आरोप आहे। त्यासाठी सोशल मीडियाचा वापर करत आहेत असाही त्यांचा दावा आहे। त्यांच्या आरोपांना पाठबळ मिळालं ते काही महत्त्वाच्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्ससह माजी राष्ट्रपती आणि काही अब्जाधीशांनी या आंदोलनांना पाठिंबा जाहीर केल्यामुळे। दरम्यान या निदर्शनांमध्ये जपानी कॉमिक बुक वन पीस मधील लफी हे पात्र प्रतीक म्हणून वापरलं जाते। वन पीस मधील पात्र जेनझी तरुणाईचं प्रतीक बनलंय। जपानी कॉमिक बुक वन पीस मधील लफी हे पात्र आंदोलक प्रतीक म्हणून वापरतात। या लफीचं ट्रेडमार्क आहे ती कवटीची टोपी। या पुस्तकातील लफी हे पात्र एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो, लोकांना भ्रष्ट आणि हुकुमशाही शासकांपासून मुक्त करतो। त्यामुळे या लफीचा या आंदोलनांसाठी प्रतीक म्हणून वापर केला जातोय। यावर्षी अनेक देशांमधील जेनझी तरुणांनी असमानता, लोकशाहीचा ऱ्हास आणि भ्रष्टाचाराचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलनं केली। ताजं उदाहरण म्हणजे नेपाळ। सप्टेंबरमध्ये सोशल मीडियावर बंदी घातल्यानं नेपाळमधील जेनझी रस्त्यावर उतरले। त्यांचा रोष तब्बल आठवडाभर सुरू होता। अखेर पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागला। गेल्या वर्षी बांगलादेशमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं। तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांनाही पलायन करावं लागलं। गेल्या वर्षभरात केनिया, मादागास्कर, मोरोक्को आणि बोत्सवाना सारख्या देशांमध्येही जेनझींनी आंदोलनं केली। मादागास्करमध्ये राष्ट्रपतींना काढून टाकण्यात आलं। मोरोक्कोमध्ये लष्कराने हस्तक्षेप केला। केनियामध्ये सरकारने शरणागती पत्करली। बोत्सवानामध्ये तरुणांनी 60 वर्षांची राजवट उलथवून टाकण्यासाठी मतदान केलं।
सोशल मीडियामुळे एकत्रित झालेली ही पिढी आता लोकशाही, जबाबदारी आणि रोजगाराची नवी व्याख्या तयार करतेय. आता मेक्सिकोमध्ये महिन्याभरात पुन्हा जेनझींनी आंदोलन केलं. विशेषतः लॅटिन अमेरिकेतील मुख्य समस्या आहे ड्रग्ज कार्टेलची वाढती दहशत आणि त्यावर नियंत्रण मिळवण्यात सरकारला येत असलेलं अपयश. यावरूनच जेनझी अस्वस्थ आहे. त्यांची अस्वस्थता सोशल मीडियावरून व्यक्त होत तिला वाट फुटतेय ती रस्त्यांवर आणि तीही हिंसक पद्धतीनं. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.